नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला जगावेगळी भेंडी दाखवणार आहे. तुम्ही ही या पद्धतीने केली नसणार आहे कधी. भेंडीमध्ये घालणार आहे मी भाजकी डाळ. तर भेंडीमध्ये भाजकी डाळ घालून काय बनवते पहा, नक्कीच व्हिडिओ. तर मी बनवणार आहे भेंडीमध्ये भाजकी डाळ घालून हा पदार्थ. तर कशी बनवणार आहे, काय बनवणार ते नक्कीच पहा पुढे व्हिडिओ. तर इथे पहा, मी आता घेतलेली आहे पाव किलो भेंडी आणि ही भेंडी आता मी चिरून घेणार आहे. चिरण्याची पद्धत पण वेगळी आहे मैत्रिणी, लक्षात ठेवा. का चिरती तशी ते पण सांगणार आहे, टिप्स आहे. तुमची ही टिप्स जर फॉलो केली ना, तर तुमची भेंडी कधीच खराब होणार नाही. हे बघा, अशा पद्धतीने मोठ्या कापायची आणि तिरक्या कापायच्या. बघा, मोठ्या मोठ्या घ्यायच्या आणि तिरक्या घ्यायच्या. हे बघा, कशा तिरक्या कापलेल्या आहेत पहा. कारण पण आहे त्याला, तिरक्या का कापायच्या ते पुढे सांगते तुम्हाला. आणि मैत्रिणींनो, बऱ्याच टिप्स आहेत, त्या फॉलो करा. तुमची भेंडी हिरवी राहण्यासाठी काय करायला लागणार आहे हे पहा. अशा लांबड्या लांबड्या मी कापलेल्या आहेत. हे बघा, म्हणजे तिरप्या कापलेल्या आहेत, आहे ना. हे पहा, आता हे सर्व मी कापून घेतल्यात पहावर. कापून आता ही डाळ आहे माझ्याकडे, पहा तुम्ही. डाळ मी घालणार आहे त्याच्यामध्ये, भेंडीमध्ये. भाजकी डाळ असते ना आपली, चण्याची भाजकी डाळ, ती वापरणार आहे. तर कशा पद्धतीने वापरणार आहे, काय करणार आहे, तुम्ही पुढे गेल्यावर कळेल. बघा, ही भाजकी डाळ एक वाटी भरून घेतलेली आहे, छोटी वाटी, आणि ती घालणार आहे त्याच्यामध्ये. तर कशासाठी घालणार आहे ते पण सांगणार आहे. तर इथे पहा, आता ही डाळ आहे ना, ही डाळ पूर्ण ओतून द्यायची ह्याच्यात आणि ही कुटून घ्यायची आपल्या डाळ. खलबत्त्यात कुटायची, मिक्सरला लावली असती, पण मिक्सरला खूप पीठ होईल त्याचं, म्हणून मिक्सरला नाही लावायची, खलबत्त्यातच कुटून घ्यायची. आपल्याला जाडसर हवी. ही डाळ घातल्यामुळं काय होतं ते पण आहे पुढे, तो व्हिडिओ पहा तुम्ही. डाळ जर घातली तर काय त्याला परिणाम होईल, भेंडीला डाळ घातली तर आपण काय होऊ शकतं, त्याच्यात काय फायदे आहेत ते पण तुम्हाला सांगते पुढे. आणि चव किती लागणार आहे ते पण सांगते. तर ही बऱ्यापैकी होत आलेली आहे, जी झालीच आहे. आता इथे बाजूला करते जरा, आणि याच्यात टाकणार आहे मी लसूण, तो पण टेचून घेते. लसूण टेचून झालेला आहे. तर लगेचच आपल्याला फॅन ठेवायचा आहे गॅसवरती. हे बा, कढई ठेवते आता. कढईमध्ये करते मी आज. कढई जराशी तापले, नंतर आपण तेल टाकायचे आपल्याला. छोटी पळी भरून बघा तेल आहे, एवढं टाकून घेते. आता इथे मी टाकणार आहे जिरं आणि मोहरी. हो, आता जिरं मोहरी घेते. दोन्ही टाकलेले आहे जिरं मोहरी. लगेचच आपल्याला कांदा टाकायचा आहे, का की जिरं मोहरी जास्त करपून द्यायची नाही. तेल तापलं होतं म्हणून पटकन ती लगेच वाजली, तडतड तडतड तडतड, आणि मस्त फुलली आहे. छान आता परतून घेतले ते कांदा, आणि ते कांदा छान परतून घ्यायचा. आता लसूण टाकला याच्यात. लसूण बी परतायचा जरासा. आणि मग आपण काय केलेले आहे पुढे पहा,
मूठभर चांगली कोथिंबीर होती ती टाकून दिली. या रेसिपीला कोथिंबीरीचा स्वाद खूप छान येतो हा मैत्रिणीनं. कोथिंबीर घालायचीच. आता टाकली ती भाजकी डाळ. सर्व डाळ दिली टाकून भाजकी. जाडसर कुटली होती ती. तर हे परतलेलं आहे चांगलं. फेस आलेला आहे त्या डाळीमुळं. थोडीशी जागा करते आणि त्याच्यात आता मसाले भरतो आपण. मधी थोडीशी जागा आहे ना, तर इथे मी छोटे चमचे आहे म्हणून मी 2-3 टाकणार आहे. हळद टाकते. धणे पावडर पण टाकायची आपल्याला. आणि छान मिक्स करायचं. मस्त मिक्स करायची त्याला. चटकदार होणार आहे ती भेंडी आपली. खूप छान मोठी मोठी कापली. कशामुळं कापली ते पण सांगते पुढे. खूप छान मोठी कापलेली आहे आणि हिरवीगार भेंडी आहे. पण त्याला मी लाल मसाला वापरलेला आहे, मग वेगळीच भेंडीचा कलर दिसणार आहे त्या. मस्त हलवून घ्यायची व्यवस्थितशीर अशी मस्त. आता हे भेंडी हिरवी राहण्यासाठी काय करायचं त्याला टिप्स सांगते. भेंडी जर हिरवी ठेवायची असली, तुम्हाला काळी नाही पडून द्यायची असली ना, झाकण जास्त वेळ ठेवायचं नाही. झाकून शिस्ताने. भेंडी चिकट न होण्यासाठी मी आता पुढं घालणार आहे सामग्री त्याच्यामध्ये. आणि हे पाणी सगळे ते डाळ टाकली ना, डाळीचं ते पावडर आणि ते आहे ना सर्व, ते खेचून घेणार. मग मोकळी फडफडीत भेंडी तयार होणार आपली. हे पा. मीठ टाकायचं चवीनुसार. आता मिठाला कंजूसी करायची नाही. मीठ आहे बरोबर टाकायचं मापात. झाकून ठेवलं का लगेच खोलायचं. परत असं मध्ये आधी खोलत राहायचं सारखं, का की जास्त वेळ झाकण ठेवलं का आपली भेंडी लगेच काळी पडेल. आता टमाट टाकायचं ह्या टेजला, का की अर्धी मुर्दी शिजत आलेली आहे. हे पा छान. आता परत एकदा झाकण ठेवते. एकदाच वाफ घ्यायची. आता जास्त झाकण ठेवायचं नाही भेंडीवर. वा, तर मस्त सुगंध सुटलेला आहे. मस्त. आता काढून घेते. लगेचच्या लगेच आपली भेंडी होती. तर लांबडी कापल्या, मग कशामुळं कापली तर भेंडी लवकर शिजा म्हणून. लांबडी दिसती अशी त्रिकोणी, पण ती भेंडी पातळ आहे म्हणून लगेच शिजती. टमाटर घातलं का की भेंडी चिकट नाही व्हावं म्हणून. आणि भेंडीला पाणी नाही सुटावं म्हणून डाळ टाकलेली आहे, भाजकी डाळ. चव भेंडीला एवढी आपल्यातून येणार आहे ना, विचारू नका. तर कशी वाटली माझी ही भेंडीची आणि डाळीची रेसिपी नक्कीच मैत्रिणींनो कळवा. एकदम रंगीबेरंगी मस्त अगदी चटपटीत जवळून दाखवते बा. हे पहा किती भारी वाटते का नाही. नक्कीच करून पहा. आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय. परत भेटूया काहीतरी वेगळे घेऊन येते हटके.